इन्स्पेक्टर साहेब, अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही समजून का घेत नाही? या जागेत अजून मी किती दिवस राहायचं? किती दिवस मला ठेवणार आहात? इन्स्पेक्टर साहेब, माझी स्मरणशक्ती परत आली आहे. अहो मला पूर्वीचं सगळं आठवायला लागलंय. माझ्या मृत्यूची बातमी ऐकून माझ्या बायकोची काय अवस्था झाली असेल याचा जरा तरी विचार करा. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, मी हात जोडून विनंती करतो, मला लवकर माझ्या घरी घेऊन चला प्लीज. आम्ही जे काही करतो ते तुमच्या भल्यासाठीच. तुमच्या मृत्यूची खोटी बातमी देऊन आम्ही तुम्हाला इथे ठेवलं नसतं तर त्या खुन्याने कधीच डाव साधला असता. ट्राय टू अंडरस्टँड मी. हे बघा, आम्हाला आणखी थोडा अवधी द्या. मी एक सरप्राईज देऊ? उद्या दादा लग्न करतोय. काय? अगं लग्न म्हणजे काय बावला बावलींचा खेळ वाटला की काय? आणि हे तुम्हाला आज सांगतेस? अरे तो कोर्ट मॅरेज करतोय. कोर्ट मॅरेज? अगं पण मुलगी कोण आहे? म्हणजे मुंबईतलीच आहे ना? डॉक्टर निधी आहे तिचं नाव. ती त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. डॉक्टर निधी काय? अगं पण खूप चालू आहे तुझा भाऊ. काय? अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं, समजा तुझ्या भावाने आपल्या लग्नाला नकार दिला तर? तो असं कधीच करणार नाही रे. अगं तरी सुद्धा त्याने जर आपल्या लग्नाला नकार दिला तर काय करशील? सोडावं लागेल. काय? माझं घर. माय स्वीट हार्ट, आय लव्ह यू. मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की देवानं तुला फक्त माझ्यासाठीच घडवलं. पण खरं सांगू, तुझ्याकडे बघता बघता माझं मन तुझ्याकडे केव्हा वळलं मलाच नाही कळलं. अच्छा. पुढे? कधीतरी नजरेत तुझ्या होतो मी चोर भोंदू, आली सहून गवताचं पात, त्यावर टपकलो जसा मी दवबिंदू. पुढे? तुझं ते चोरट्या नजरेनं बघणं, बघून न बघितल्यासारखं करणं, म्हणजेच माझ्या हृदयाला तीर कमानीने छेद करणं. अहो कविराज, पुरेच झालं तुमचं काव्य पुराण. खरं सांगू, तुझं असं वागणं म्हणजेच मला रात्रभर जागणं. थोडं काव्य उद्यासाठी तर ठेव. दर्शना, प्लीज एक शेवटचं बोल. तुझी आठवण येताच माझे नयन आपोआप मिटतात, कारण बंद नयनातच आपली मन भेटतात. अगं वेडी, रडतेस काय? तू आता तुषार डबाळची आई होणार आहेस. अगं पण तुझं लग्न नाही झालं. जा लवकर, जा तुषारकडे, तोच यावर उपाय काढेल. ते गेला असेल हा तुषार. काय झालं? बरं नाही वाटत का? अरे बापरे, तुम्हाला तर किती ताप आहे. मग सांगायचं नाही का? काय झालं रडायला? हिम्मतच होत नाहीये सांगायला. पण असं झालं तरी काय? आय एम प्रेग्नेंट. अगं माझी आबरूच नव्हे तर माझं अस्तित्व सुद्धा धुळीला मिळवलंस तू. हे सगळं बघण्याआधी मला मरण का नाही आलं? आमच्या लाडा प्रेमाचा चांगलाच फायदा घेतलास तू. आता तोंड काळा करण्यापूर्वी मला विष दे. तुला माहितीये तू काय केलंस हे? अगं तुझ्यासारख्या क्वालिफाईड मुलीने हे असं करावं? हे सगळं करण्यापूर्वी तुझ्या मनात आमच्याविषयी जराही विचार नाही आला? चुकी भल्या भल्यांकडून होते. जे झालं ते झालं. प्लीज स्वतःवर संयम ठेवा.
काय करतो या सगळ्या गोष्टींची त्याला कल्पना आहे ना? हा बोल दर्शना, तो सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ना? अगं बोल ना काहीतरी. तू असं कित्येक मुलीशी खेळ. काय झालं? काही नाही. तुम्ही काही काळजी करू नका, काहीतरी उपाय निघेलच. मरू द्यायचं होतंच ना मला. अगं पण का? एका विषारी नागाच्या तावडीत सापडले. त्याने मला ढंक मारून सोडलाय रे. त्याचं मी सगळं शरीरात पसरलं. आय एम प्रेग्नेंट. काय नीच माणूस आहे हा तुषार. अगं तुलाच नाही तर कॉलेजच्या कित्येक मुलींना त्याने ही वाट दाखवली आहे. निशांत प्लीज तू जा इथून. मला माझ्या वाटेने जाऊ दे. दर्शना, मला तू हवी आहेस. निशांत तू शुद्धीवर आहेस ना? हो दर्शना, हे बघ, मी आजही तुझ्यावर प्रेम करतोय. तुझ्या अशा अवस्थेतही मी तुला स्वीकारायला तयार आहे. मी त्या लायकीची राहिले नाहीये रे. अगं असं का म्हणतेस तू? तू पवित्र आहेस दर्शना, निर्मळ आहेस तू. पाप त्याने केलाय, तू नाही. जर तू पाप केलं असतं ना तर अशी आत्महत्या करायला निघाली नसतीस. तू इथं मला कशाला बोलवलंस? आणि आज आपलं ॲबॉर्शन करायचं ठरलं होतं ना? त्याची गरज नाहीये. गरज नाही? अगं तुझं डोकं बिकं फिरलं की काय? हो, मी लग्न करतेय. लग्न करते कोणाशी? ज्याने तुझ्यावर ही अवस्था आणली त्याच्याशी? तो माझा कॉलेजमधला मित्र आहे, निशांत. अगं पण त्याला हे सगळं माहिती आहे का? हो, आणि तरीही तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे? तो पण माझ्यावर प्रेम करतो. प्रेम? प्रेम आणि लग्न म्हणजे तुम्हाला काय बाहुल्या बाहुलींचा खेळ वाटला काय ग? प्रेमाची व्याख्या तरी माहिती का ग तुला? प्रेमाच्या नावाखाली हे जे सगळे घाणेरडे प्रकार करता आणि सत्य समोर आलं की प्रेमालाच बदनाम करता. लग्नाअगोदर सेक्स फॉरेन मध्ये शोभून दिसतं, आपल्या देशात नाही. आणि त्यातून हा महाराष्ट्र आहे. तुमच्या अशा वागणीमुळे भारतीय संस्कृतीवर थर चढतोय. फॉरेन मध्ये जी ती लोक फॅशन करतात तशीच फॅशन तुम्ही इथे करण्याचा प्रयत्न करता. ती लोक जसं तिकडे वागतात तसंच तुम्ही इथे वागण्याचा प्रयत्न करता. स्वतःची अक्कल हरवून बसली आजची तरुण पिढी. यांना कोण समजवणार? घरात कोणीही माझ्याशी नीट वागत नाहीयेत. दिवस तर कसाही निघून जातो, पण रात्रीच्या काळोखाला झुंज द्यावी लागते. मी आहे ना. आता तुला जास्त दिवस कायोखाशी झुंज द्यावी लागणार नाही. हे बघ, पुढच्याच आठवड्यात बाबा दुबईवरून येत आहेत. ते येताच मी तुला लग्नाची मागणी घालायला येतो. मग तर झालं. हॅलो, डॉक्टर अमर. हॅलो, मी इन्स्पेक्टर परुळेकर बोलतोय. हा बोला. तुमची बहीण घरी आली का? नाही, मी सर्व नातेवाईकांकडे बघितलं सुद्धा, तिचा कुठेच पत्ता लागला नाही. मी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आलो. हो, मला माहित आहे ते. PSI गाडेकरनी तुमची बहीण हरवल्याची तक्रार लिहून घेतली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर, तुम्ही आता इथं येऊ शकता का? आता? कारण आम्हाला एका तरुणीचं प्रेत सापडलंय. काय?
पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय. गळफासामुळे तिचा मृत्यू झालाय. पण दर्शनाचं प्रेत आम्हाला जिथं सापडलं होतं तिथं ते पडलेल्या स्थितीत होतं. म्हणजे कोणीतरी गळा दाबून तिचा जीव घेतलेला असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती गरोदर होती. शी वॉज प्रेग्नंट. हो, हे मलाही माहित होतं. यावरूनच आम्ही सर्व तिला टॉर्चर करत होतो. त्यामुळेच कदाचित तिने आत्महत्या केली असावी. पण ही आत्महत्येची केस नाहीये. प्लीज इथेच थांबवाई चौकशी. नसती माझी आबरू रस्त्यावर येईल. नाही तर डॉक्टर अमरची बहीण गर्भवती होती हे लोकांच्या तोंडी तोंड होईल. त्यामुळे आम्हाला समाजात वावरणं कठीण जाईल. तुम्हाला जी काय शिक्षा करायची ती मला करा, पण माझी आबरू चव्हाट्यावर येईल असं प्लीज काही करू नका. हे सगळं आमच्या सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. गाडेकर सर, डॉक्टर अमरला बहिणीच्या जीवापेक्षा स्वतःची अब्रू जास्त महत्वाची वाटते. अरे तिने आत्महत्या केली नाहीये तर तिचा खून झालाय, खून. आणि तरीही डॉक्टर अमर सांगतोय की हा तपास थांबवा म्हणून. का का तर म्हणे त्याची अब्रू उघड्यावर पडेल ना. गाडेकर सर, डॉक्टर अमरला पक्क ठाऊक होतं की त्याची बहीण गरोदर होती. अरे जर मग असं आहे तर आज ना उद्या तुझी अब्रू उघड्यावर पडणारच की. सर, आपली अब्रू वाचवण्यासाठी त्यांनीच तर दर्शनाला. येस, असं सुद्धा घडू शकतं. थांबा, आज कोणीही जेवणार नाही. कुठे होता इतके दिवस आणि मला कसं नाही कळलं? सांगतो सगळं आधी सांगतो. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? चला. बाबा कसे आहे? सागर तू अरे मग तुझ्या मृत्यूची खोटी बातमी ती मीच दिली होती. मी जर का तसं केलं नसतं तर आज तुम्हाला सागर जिवंत भेटले नसते. दादा, आज आई असती तर किती खुश झाली असती. तुझ्या मृत्यूची बातमी ऐकून पार खचून गेली होती. सारख्या तुझ्या आठवणी सांगायची. आई गेल्याची बातमी मला खूप उशिरा कळाली बाबा. एक्सक्यूज मी, मला तुमचा बेडरूम दाखवाल का?
हॅलो बाबा, मी तुषार बोलतोय. मला घरी यायला कदाचित मी येणारही नाही. काय ते नंतर सांगतो. गुड नाईट. बसलीस, निघूया. सालिया, तुझा खेळ खतम. चाल, पिस्तॉल टाक. पिस्तॉल टाक. कमान, इकडे बघ. बघ, चेहऱ्यावरचा हेल्मेट काढ. चेहऱ्यावरचा हेल्मेट काढ. कमान, कमान. सर पकड 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 त्याला. पकड. गाडेकर, इथपर्यंत आपण त्याचा बरोबर पाठलाग केला. हो कुठं गेला तो? वरिष्ठ आपल्याला सोडणार नाहीयेत. सर ते इतर बाईकची मार्किंग आहे. इकडेच कुठेतरी गेला असेल तो. कमॉन, फॉलो मी. सर बाईक. गाडेकर, सर ही त्याचीच बाईक आहे. तो इथंच कुठेतरी आहे. सर हे बघ, तुम्ही दोघं तिकडे मागे, तू खाली इकडे. कमान, क्विक. अरे कुठं गेला? साहेब इकडे गेला तो. कमान, कमान, क्विक. बंदूक द्या. तुमच्या सहकार्यानं सांगा बंदूक टाकायला. लवकर लवकर. गाडेकर, हो सर. चल, मला गाडीपर्यंत सोडा. लवकर. गाडेकर. सालिया, खूप सतवलंस. या काळ्या पडद्याआड कोणता चेहरा आहे बघू दे. अरे, तू दाद द्यावी लागेल. गाडेकर, सर घ्या याला. सोडा. बोल बोल, फोन केलास की नाही? बोल. गाडेकर, मोबाईल.
हॅलो हॅलो मी इन्स्पेक्टर परुळेकर बोलतोय. हे बघा, तुमच्या कुटुंबियाचा खुनी मी पकडलाय. थँक्यू. उद्या सकाळी तुम्ही सर्व पोलीस स्टेशनला या. गुड नाईट. हॅलो, डॉक्टर अमरचं घर का? या मिस्टर दीक्षित, या बसा. तुम्हाला माहित आहे का तुमच्या कुटुंबाचा खुनी कोण असू शकतो? नाही, काही कल्पना नाही. नाही, तुम्हाला माहित असूच शकत नाही. हे बघा, हा आहे तुमच्या कुटुंबाचा खुनी. हे खरं खरं काय ते सांगून टाक, नाहीतर पुन्हा साल्ट काढेल. सांगतो. गाडेकर, याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा. मी हे सगळं संपत्तीसाठी केलं. माझ्या संपत्तीतून अर्धा हिस्सा सागरला द्यावा लागणार हे मला खपत नव्हतं. कारण सागर हा माझा सख्खा भाऊ नव्हता. तो एकनाथ, बाबांनी त्याला दत्तक घेतलं होतं. मग ही सर्व संपत्ती माझीच ना. यावर फक्त माझाच हक्क. हा कोण त्यातून अर्धा हिस्सा घेणारा? याने माझी संपत्तीच नाही तर माझ्यापासून माझ्या आईवडिलांचं प्रेम सुद्धा हिसकावलं होतं. मी यांच्या रक्तमांसाचा असून सुद्धा याला माझी काहीच काळजी नाही. यांना नेहमी सागरचीच काळजी. सागर, तू आलास का? सागर, तू हे करू नकोस. सागर, तू ते करू नकोस. सागर, याने तुला त्रास होईल. आणि मी घरात असून सुद्धा नसल्यासारखाच. त्याच्या लग्नानंतर सुद्धा यांना त्याची चिंता. सागर माझ्या पैशांवर मौज मजा करत होता, पैसे उडवत होता. हे माझ्या मनाला खपत नव्हतं. मग बाबांकडून कळलं सागरला संपत्तीतून बेदखल केले. हे ऐकून माझ्या मनाला गारवा मिळाला. पण बाबांच्या वकिलाकडे चौकशी केली असं कळलं की बाबांनी सागरच्या ऐवजी सागरच्या पत्नीला वारस केले. हे ऐकून माझा माथा ठणकला. मी एका निर्णयावर पोहोचलो. मी ठरवलं सागर व त्याच्या पत्नीला संपवायचं. पण सागर त्यातूनही वाचला. तो डॉक्टर अमर यांच्या हॉस्पिटलमध्ये असं कळलं. ही माझ्यासाठी सुवर्ण संधी होती. मी डॉक्टर सत्यजितला हाताशी धरून त्यावर गोळ्या झाडल्या. डॉक्टर सत्यजितला सुद्धा मीच गोळ्या घातल्या. कारण तो माझ्या बाबतीत तुम्हाला सर्व सांगणार होता. तर मग तुझ्या आईचा खून कसा झाला? जेव्हा मी सागरच्या पत्नीवर हल्ला करायला गेलो तेव्हा हो, मीच. नीच, इतक्या खालच्या थराला कधीपासून गेलास रे? आई, ही सर्व संपत्ती माझीच ना? अगं,
मी तुमच्या रक्तामासाचा असून सुद्धा तुम्हाला माझी काहीच काळजी नाही. आणि सागर एक अनाथ, तो मात्र जवळचा, आणि मी मात्र परका. पण जाऊ दे, मी आता ठरवलंय या संपत्तीचा वारस फक्त मीच. नाही. यात जो कोणी येईल त्याला नष्ट करेन मी. आई बाजूला हो, मला माझं काम करू दे. निघ इथून माझ्या समोरून. निघ म्हणते ना, नाहीतर पोलिसांना फोन करेन. अरे मोठ्या भावाप्रमाणे त्याने तुला जीव लावला आणि त्याचा खून केलास तू. त्याचा चालता हो माझ्या नजरेसमोरून, चालता हो, नाहीतर पोलिसांना सगळं जाऊन सांगेन मी. नाहीतरी मी स्वतःहून पोलिसांना सगळं सांगणारच आहे. आई तुम्हाला पोलिसांच्या हवाली करणार? मग तर मला फाशी होणार. आई मी तुझा मुलगा आहे का? आई नको मला पोलिसांच्या हवाली करू. तुला आता क्षमा नाही. आई मला क्षमा कर गा. आई 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 ऐक ग माझं. आई तुला क्षमा नाही. मला क्षमा कर आई. कोण आहे तिकडे? मी कॉलेजमध्ये चौकशी केली तेव्हा मला असं कळलं की तुझे डॉक्टर अमरच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. तू तिला फसवलंस आणि ती गर्भवती राहिली. त्यानंतर तिनं आत्महत्या केली असं डॉक्टर अमरचं म्हणणं आहे. पण आमच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काही वेगळाच आहे. मी काय म्हणतोय हे तुझ्या लक्षात आलंच असेल. हे बघ, तिचं नेमकं काय झालं ते एकदा सांगून मोकळा हो. तिचा खून सुद्धा मीच केला. जेव्हा मला समजलं की माझं खरं रूप तिला कळलंय आणि ती मला सोडून आता निशांशी लग्न करणार आहे, मला हे पण माहित होतं की ती माझ्या बाळाची आई होणार आहे. मी त्या दिवशी तिला खूप शोधलं पण ती मला सापडत नव्हती. मी कावरा बावरा वेड्यासारखा तिला शोधत होतो. मित्रांकडून कळलं की दर्शना आणि निशांत हिल पॉइंटला फिरायला गेलेत. हे ऐकून माझा माथाच फिरला. जरी माझे अनेक मुलींशी शारीरिक संबंध होते पण लग्न मात्र मी दर्शनाशीच करणार होतो, कारण ती मला इतर मुलींपेक्षा वेगळीच वाटली. माझं तिच्यावर खरं प्रेम होतं. मी दर्शनाला दुसऱ्याची होताना बघू शकत नव्हतो. मग मी हिल पॉइंटवर धाव घेतली. दर्शना, तुला नाही का वाटत आपण लग्नानंतर हनीमूनला कुठे जावं? नाही. नाही? असं कसं नाही अगं? तुला काही भावना आहेत का नाही? हे बघ दर्शना, जे झालं ते झालं. आता आपण नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. प्लीज माझ्यासाठी तरी खुश राहा. दर्शना, तू इथे काय करतेस? ह्याच्याबरोबर हा चांगला मुलगा नाहीये. चल, तुला बाबांना भेटवायचंय. आता उशीर नको, आपण लवकरच लग्न करूया. दूर हो माझ्या नजरेसमोरून. माझ्या आयुष्यात विष कालवून मला नरकात ढकललं तरी तुझं मन भरलं नाही. मला तुझं तोंडी बघण्याची इच्छा नाहीये. तू वेडीस का दर्शना? याने तुला बहकावलंय. चल चल म्हणतो ना, चल ना. सोड दिला. शांतपणे मुकाट्याने इथून निघून जा. पुन्हा तिच्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर कुत्र्यासारखा तुडवून दरीत फेकून देईन मी तुला. माझ्यावर कृपा कर. वाटल्यास तू माझा जीव घे पण मला माझ्या दर्शनापासून दूर करू नकोस. मी मान्य करतो
माझं चुकलं, मी पापी नीच आहे, पण मला फक्त एकच संधी दे. यानंतर मी तुझ्याशिवाय कोणा मुलीकडे बघणार सुद्धा नाही. दर्शना, तुला कसं सांगू दर्शना, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. चल दर्शना, चल. सोड सोड. मी तुझे हात जोडले, तुझी विनवणी केली, पण तू ऐकला नाहीस. अरे सोड त्याला प्लीज. प्लीज त्याला मारू नको. प्लीज सोड त्याला. प्लीज सोड त्याला प्लीज. प्लीज तुषार असं करू नकोस. तुषार सोड. तुषार थांब थांब थांब. मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. त्याला सोड. त्याला मारून तुला काय मिळेल? उलट तूच फासावर जाशील. त्याला क्षमा कर तुषार. आपण दोघं लग्न करून सुखाने संसार थाटू. तू खोटी आहेस. तू माझा घात केलायस. तू माझ्यावर अत्याचारही केलायस. तू माझ्या बाळाची आई होणार आहेस, ही गोष्ट माझ्यापासून का लपवलीस? माझं चुकलं. मी या पुढे वागणार नाही. पण प्लीज तू त्याला सोड आता. ठीक आहे, सोडतो. तू म्हणाली होतीस ना, तसंच केलं मी. आता आपल्या दोघांच्या आड कोणीही येणार नाही. मी योग्य तेच केलं ना. माणसा, आता मी तुला फासावरच चढवणार. का? का का असं केलंस तू? किती सुंदर स्वप्न बघितली होती मी. त्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस आणि वरून मला फासावर चढवणार. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, खूप प्रेम करतो मी. पण मला क्षमा कर, याशिवाय दुसरा पर्याय नाही. मला क्षमा कर. तुला माझ्या विळख्यातून कोणीच वाचवू शकत नाही. दर्शना! मला तुला मारावंच लागणार दर्शना. मी पर्याय मला तुला मारावंच लागणार दर्शना. माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही दर्शना. मला माहिती आहे तुला यातना होतात दर्शना, पण मला तुला मारावंच लागणार. मला तुला दर्शना
दर्शना हे सगळं करून तुला काय मिळालं? सांग ना, तुला काय मिळालं तुषार? आई बाबांची माया मी हिरावून घेतली, हा तुझा गैरसमज आहे रे. तुला माहिती मी दारू का पित होतो ते? कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं की मी आयुष्यात कधीच बाप होऊ शकणार नाही. आणि ही गोष्ट मी सगळ्यांपासून लपवून ठेवली, कारण आई बाबांना कळलं असतं तर त्यांना खूप दुःख झालं असतं. तुषार, अरे तुला जर इस्टेट हवी होती तर तू मला सांगायचं होतंस. मी सगळी इस्टेट तुला दिली असती, मला काही नको. पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. मी मात्र सख्या भावाची उणीव तुला कधीच भासू दिली नाही. तुला लहानाचा मोठा केला, अंगा खांद्यावर खेळवला. हे काय करून बसलास तू? अरे स्वतःच्या आईचं खून केलंस तू. अरे माणूस नाहीयेस, राक्षस आहेस तू, राक्षस. दादा, मी माणूस नाही, मी स्वतःच्या आईचा खून केला. माझ्यासारख्या राक्षसाला फाशीची शिक्षा सुद्धा कमी आहे. आई, आई, आई.